रखमाबाईंनी क्षयी अंतूला घरात बायको आणली तेव्हा शेजाऱ्या पाजाऱ्यांनी त्या पोरीची काय गत होणार याविषयी कुजबूज सुरू केली होती. आजवर सुनांची छळणूक करणाऱ्या सासवा खूप झाल्या, पण रखमाबाईंचा नमुना काही औरच होता. त्यांच्या जाचाला कंटाळून थोरली विधवा सून घरातून पळून गेली होती. त्यासाठी केवढं धारिष्ट्य लागतं याचा विचार केला की रखमाबाईंची कल्पना येईल. खरं म्हणजे आम्ही 4-4 रखमाबाईंना अंतूचं लग्न करू नका असं सांगून पाहिलं होतं, पण त्या त्राटिकेपुढे कोणाचं काय चालणार. बिचारी कमल केवढ्या आशेनं व उत्सुकतेनं आली असेल नव्या घरी, पण लग्नास अक्षरशः आठवडा उलटला नाही तोच तिच्या तोंडावरचं हसू मावळलं. अंतूच्या प्रकृतीत एकदम बिघाड झाला. तिचा काय दोष, पण रखमाबाईंनी तिची पाठपुरवणी सुरू केली. पांढरी पाल, कपाळ करंटी हे सुरुवातीचे शब्द, पुढे तर सुमारच राहिला नाही. मागच्या दारी ती धुवावयास आली की मुक्या गुरासारखे वेदनेने व्याकुळ झालेले तिचे डोळे पाहून मी मनाशी चरफडायचा. मला वाटे काय बिचारीनं पूर्वजन्मी पाप केलं होतं की तिच्या नशिबी असा तुरुंगवास आला. सुरुवातीस ती 1-2दा आमच्याकडे येत असे, पण दरवेळी त्यावर रण माजलेलं दिसताच बिचारीला तीही क्षणभराची विश्रांतीची जागा मुकली. त्यावर ती घराच्या बाहेर एकदाही पडलेली मला आठवत नाही. आमच्या घरची बायका माणसं त्यांच्याकडे कधी कधी जायची, पण बाहेरची माणसं काय करू शकणार. अंतूच्या स्वभावाचं मला नवल वाटायचं. आईच्या मुठीत म्हणजे किती राहायचं, पण त्याच्या डोळ्यांसमोर त्याच्या आईपेक्षा भयंकर व अटळ अशी मृत्यूची छाया होती. आज ना उद्या आपण जाणार याची त्याला खात्री होती. त्याचं कशात लक्ष असणार. पण मग लग्नाला संमती दिलीच कशाला. कमलचे आईवडील कसे फसले. मी खूप तपास केला, पण त्याची पुरी माहितीच मला लागली नाही. आणि प्रत्यक्ष नवरा असा तर इतर काय करणार. आषाढ संपता संपता अंतूची प्रकृती विकोपास गेली आणि एका रात्री त्यानं राम म्हटला. कमलचं रडणं मला अजून आठवतं. नावाला का होईना, पण त्याचा आधार तिला होता. आता तोही गेला. तिच्या दुःखाचा पेला ओतप्रोत भरून सांडू लागला. रखमाबाईंना तर जणू नवा चेव आला. पहिल्या 10 दिवसातच त्यांनी तिच्या अंगावर हात टाकला. पण त्याचं वर्णन करून काय उपयोग. माझ्या मनात पुन्हा कालवा कालव सुरू होते. कदाचित मी वाजवीपेक्षा जास्त हळवा असेन, पण त्या निरपराध जीवाचे क्लेश मला बघवत नसत. मला ती श्रावणातली रात्र अजून जशीच्या तशी आठवते. कुठेतरी मंगळागौर होती, त्यामुळे रात्री घरात सामसूम होती. मी एकटाच वाचत बसलो होतो. रखमाबाईंच्या घरातून एकदम कोणीतरी ओरडले, अगं आई ग, आई ग. भयानं व वेदनेनं तो आवाज इतका भेसूर झाला होता की थोडा वेळ मी जागच्या जागी खिळून राहिलो. त्या मागोमाग पुन्हा ती किंचाळी ऐकू आली. हातातलं पुस्तक फेकून मी धावत धावत रखमाबाईंच्या दारातून आत शिरलो. स्वयंपाकघराच्या दारात रखमाबाई उभ्या होत्या. आत एकदम मोठा जाळ दिसला. मी तिकडे जात असतानाच रखमाबाईंचे 2 शब्द मी ऐकले, मर मेले. आत पाहतो तो कमलच्या साडीनं पेट घेतला होता. त्या असह्य वेदनेत ती जमिनीवर गडाबडा लोळत होती. ओरडण्याचंही भान तिला आता राहिलं नव्हतं. मी थोडं भांबावून बघत राहिलो. मनुष्य अशा वेळी किती स्तिमित होऊन जातो. प्रत्येक क्षण महत्वाचा असूनही त्याच्या हातून हालचाल होत नाही. माझ्या मनात आलेले विचार या घटकेस आठवतात. कशानं बरं पेटली ही. रखमाबाई काहीच कसं करत नाहीत. पाणी टाकून उपयोग नाही. सतरंजी ब्लँकेट जाड काहीतरी टाकायला हवं. मी इकडे तिकडे पाहिलं. बाहेरच्या खोलीत एक गादी होती. तिच्या खालची सतरंजी ओढून काढली आणि कमलच्या अंगावर टाकली. माझे हात होरपळून निघाले, पण एव्हाना ती निश्चल झाली होती. मधूनच हातापायास एखादा झटका येत होता. मी तिला गुंडाळून ठेवलं आणि डॉक्टरांच्या शोधास निघालो. ती सारी रात्र धावपळीत गेली, पण पहाटेच्या सुमारासच कमल गेली. ती शेवटपर्यंत बेशुद्धच होती. डॉक्टर येताच मला थोडी उसंत मिळाली होती. मी रखमाबाईंना विचारलं, काय झालं हो एकदम. कशी काय भाजली कमल. पण अजूनही त्यांचा तिच्यावरचा राग कमी झाला नव्हता. फणकाऱ्यात त्या म्हणाल्या, कोणाच माहीत कुठे आडमडायला गेली होती कार्टी ती वेंधळी साऱ्या मुलखाची. पण पोलीस चौकशीत त्यांना यापेक्षा सविस्तर उत्तर द्यावं लागलं. स्टोव्हरच्या कपाटातले दाणे काढायला गेले होते.
दाणे कशावरून, मी तिला सांगितलं म्हणून, इत्यादी. पण माझं समाधान झालं नाही. कमल फार टापटिपीनं वागणारी, ती असा गबाळेपणा आपणहून करणार नाही. आपणहून हा शब्द का बरं माझ्या मनात आला? रखमाबाईंची वागणूक सर्वश्रुत होती, तरी सुद्धा त्यांच्या हातून इतकं नीच कृत्य होईल यावर माझा विश्वास बसेना. पण मग त्यांच्या त्या 2 शब्दांचा अर्थ काय करायचा? कदाचित तिला त्यावेळी प्राणांतिक मदतीची जरूर होती, तेव्हा त्यांनी हात आखडता घेतला असेल. तेवढं मात्र त्यांच्या पलीकडे नव्हतं. त्या लहानशा घरात त्या रात्री काय दुर्घटना घडली याचा मी खूप विचार करूनही मला उलगडा झाला नाही. पण रखमाबाईंच्यात मात्र आम्हाला सर्वांना एकदम बदल दिसला. त्यांची ठासून बोलण्याची सवय जवळजवळ मोडत आली. मध्येच त्या एकदम कावऱ्या बावऱ्या होत. शरीरानंही त्या थोड्या सुकलेल्या दिसत. माझ्या दाराशी त्या 1-2दा घुटमळल्यासारख्या उभ्या राहिल्या. मला वाटलं त्यांना काही सांगायचंय, पण मी विचारताच काही नाही करत त्या पुढे गेल्या. माणसाचं मन किती विलक्षण आहे. 2 महिन्यांपूर्वी जी बाई दिसली की माझ्या कपाळावर आठ्या चढत, तिच्याविषयीच माझ्या मनात अनुकंपा निर्माण होऊ पाहत होती. एक दिवशी मी नळावर हातपाय धुत असता त्या दारातूनच म्हणाल्या, अहो आप्पा, तुम्हाला विचारायचंय. तोंडात पाणी तसंच ठेवून मी त्यांच्याकडे पाहून हो म्हटलं. नाही म्हटलं, भूताखेतांवर तुमचा विश्वास आहे का? त्यांच्या या अनपेक्षित प्रश्नानं मी इतका आश्चर्यचकित झालो की ते पाणी तसंच गिळून त्यांना मी विचारलं, भूतखेत म्हणजे काय म्हणता तुम्ही? मला कनी आताशी एकटं राहायची भीती वाटते. सारखं कोणीतरी टक लावून पाहतंय माझ्याकडे असं वाटतं, पण जवळ तर कोणी नसतं म्हणून विचारते. बोलता बोलता त्यांनी परत घरात वळून पाहिलं. त्यांच्या शब्दांवर माझा विश्वास बसला अशातली गोष्ट नाही. आपल्या बऱ्या वाईट कृत्याची नोंद ठेवणारा चित्रगुप्त प्रत्येकाच्याच अंतर्मनात असतो. आपल्या मनात क्षणमात्र येऊन गेलेले आणि विसरून गेलेले विचारही स्वप्न रूपानं तो आपल्यापुढे उभा करतो. मग मुद्दाम सूड बुद्धीनं केलेली कृत्य तो कसा विसरेल? एखाद्याचं मन खातं अशा स्वरूपात आपण त्याच्या टोचणीचं वर्णन करतो. या बाईच्या पूर्वकृत्यांचाच तर हा परिणाम नसेल? कमलच्या विनाकारण केलेल्या छळाचा मोबदला तर त्यांना आतापासून येऊ लागला नसेल कशावरून? मी त्यांना काहीतरी उत्तर दिलं आणि घरात आलो आणि इतर कामाच्या गडबडीत सारं विसरूनही गेलो. या प्रकरणावर ज्या विचित्र प्रसंगानं पडदा पडला त्यावेळी मी हजर नव्हतो, पण पुष्कळशा लोकांना प्रश्न विचारून मी मनाशी ही सारी हकीकत जुळवली. मला वाटतं त्यानंतरचा श्रावण मास होता तो. मंगळागौरीची गडबड चालू होती आळीत. कोपऱ्यावरच्या घरात मंगळागौरीचे खेळ चालू होते. दिवाणखान्यात 20-25 तरी बायका जमल्या असाव्यात. उखाणे, झिम्मा, फुगड्या झाल्यावर कोणीतरी आंधळी कोशिंबीर खेळायची कल्पना काढली आणि डाव सुरू झाला. पण लहानशा रुमालानं काम होईना. म्हणजे राज्य असलेला गडी कोपऱ्यातून पाहत असे तेव्हा कोणीतरी त्यावर एक तोडगा काढला आणि एक पांढरी पिशवी आणली आणि ती तोंडावर टाकून खेळ सुरू झाला. त्या आंधळ्या गड्याची असहाय्यता खरोखर पाहण्यासारखी असते. केवळ डोळ्यांचा उपयोग गेल्याबरोबर साधी खोली किती अपरिचित वाटू लागते. दोन्ही हात पुढे करून आणि एक पाय सांभाळून पुढे टाकत तो स्वतःभोवती वर्तुळात फिरत असतो. पण तरी सुद्धा त्या रात्री राज्य एकावरून दुसऱ्यावर झटपट जात होतं, कारण बायकांना बांगड्यांचा आवाज आणि स्वतःच्या हसण्याचा आवाज लपवणं सारखं कठीणच जातं. तर मग खेळ चालू होता आणि मध्येच एका लहानशा पातळसर मुलीवर राज्य आलं. ती कोण हे चटदिशी कुणालाच आठवेना. चेहरा झाकला की माणसाचं व्यक्तित्वच झाकलं जातं. काही काही वेळा होतं तसं झालं. एकदम सगळा गोंगाट थांबला. साऱ्या जणी भिंतीशी, खिडक्यांजवळ, पडद्याजवळ चुपचाप उभ्या होत्या आणि दिवाणखान्याच्या मधोमध ती मुलगी उभी होती. तिच्या डाव्या हाताला भिंतीपाशी 3-4 उभ्या होत्या. तिकडे वळून तिनं चटदिशी एक पाऊल टाकलं, लहानशा उडीसारखं. त्यासरशी त्यांची पांगापांग झाली. मग तिनं उजवीकडे वळून आणखी एक पाऊल टाकलं. तिथल्याही एकदम पसरल्या. त्यांच्यात रखमाबाई होत्या. पुन्हा एक लहानशी उडी. मला वाटतं त्याच वेळी एक दोघींच्या ध्यानात आलं की नेहमीपेक्षा काहीतरी निराळा प्रकार चाललाय, कारण त्या मुलीची पावलं इतकी ठराविक पडत होती की तिला जणू काही त्या पिशवीमधून दिसत होतं. आणि मग सगळ्यांच्याच लक्षात आलं
की ती फक्त रखमाबाईंचाच पाठलाग करत होती. बाकीच्या साऱ्या जणी एव्हाना स्तब्ध उभ्या राहिल्या होत्या. रखमाबाई त्या मुलीला चुकवीत भिरभिर पळत होत्या. आमच्या शारदेजवळून त्या गेल्या तेव्हा तिला त्यांचा चेहरा घामानं उथंबलेला दिसला. त्यांचा श्वास मोठमोठ्या धापात येत होता. चेहऱ्यावर वेड्यासारखे भाव होते. त्यांच्या मागोमाग ती मुलगी आली. ती जवळून जाताच शारदेच्या अंगावर काटा उभा राहिला. त्याच वेळी तिला प्रथम काहीतरी जळाल्याचा वास आला. एखादा केस किंवा चामड्याचा तुकडा जळला म्हणजे सुटतो तसला वास. मग कोणीतरी ओरडत होतं. त्या मुलीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बोट दाखवून ओरडत होतं. तिच्या डोक्यावरच्या पिशवीतून धूर निघत होता. पिशवीच्या कडा होरपळून काळ्या पडल्या होत्या आणि तो वास आता चारी दिशांना पसरला होता. आता रखमाबाई तिच्याकडे पाहत पाहत एक एक पाऊल मागं टाकत होत्या. त्यांच्या हाताला मागे पडदा लागला. काहीतरी सुटकेची कल्पना त्यांच्या भांबावलेल्या मनात आली असावी. त्यांनी एकदम पाठ फिरवून तो पडदा खसदिशी दूर केला आणि त्या आत गेल्या. पण तिथून वाट नव्हती. ती केवळ एक कोठीची खोली होती, अगदी लहान. आणि त्यांच्या पाठोपाठ तीही आत गेली. त्यांना एक अस्पष्ट आवाज ऐकू आला. मग जोराची धडपड झाली आणि सर्व काही शांत झालं. तो पडदा दूर सारून आत पाहायची बायकांची हिंमत झाली नाही. मालकिणीच्या मुलाला शेजारून बोलावून आणलं. त्याला प्रथम काही कळेनाच. मग तो खोलीत शिरला. बाहेर आला तेव्हा त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता. प्रथम त्यालाही बोलावयास प्रयास पडले. डॉक्टरकडे पाठवा कोणाला तरी, आणि या खोलीत कोणी पाय टाकू नका. आणि दुसरी कोण होती त्यांच्या पाठोपाठ? खोलीत तर रखमाबाई एकट्याच आहेत. डॉक्टर आले. मृत्यू त्यांच्या परिचयाचा होता. रखमाबाईंचा चेहरा पाहून तेही क्षणभर थबकले. त्या कोपऱ्यात पडल्या होत्या. त्यांचे डोळे सताड उघडे होते आणि त्यांच्या तोंडावर व हातावर मोठमोठे डाग पडून चट्टे आले होते. अगदी कोपऱ्यात अडकल्यावर त्यांनी हातांनी तिला दूर लोटण्याचा प्रयत्न केला असावा. पण या सर्वांवर मात शारदेनं केली. 1-2 दिवसांनी ती म्हणाली, मला ती मुलगी कोण हे आठवेना, पण त्या पातळावरचा प्रिंट पाहिल्यागत वाटे. आज सकाळी मला एकदम आठवलं. आपल्या समोरच्या अंगणात ती साडी वाळत असायची, कमलची साडी. पण आम्ही त्या विषयावर चर्चा करत नाही. आंधळी कोशिंबीर. लेखक नारायण धारप. अनोळखी दिशा भाग 1 या पुस्तकामध्ये आपल्याला ही कथा सापडेल. आता पुढची कथा, अनोळखी दिशा खंड 1 या संग्रहातली ही दुसरी कथा, बशीभर दूध. लेखक नारायण धारप. बशीभर दूध. मी प्रथमपासूनच या सर्व प्रकाराविरुद्ध होतो. अशा गोष्टीवर माझा संपूर्ण अविश्वास होता. अशातली गोष्ट नाही, पण माझी भावना आजकाल सर्वांची देवासंबंधी असते ना, त्या प्रकारची होती. म्हणजे असेलही बुवा खरं, कोणी सांगावं अशातली. आलं ना ध्यानात? महादेववर अन्याय झाला होता ही गोष्ट निर्विवाद होती, पण त्याचा बदला घेण्याचे इतर आणखी काही सोपे उपाय नव्हते का? एखाद्या डासाला चिरडण्यासाठी लोहारी घण आणावा तशातलाच प्रकार झाला. आणि थोडं असंबद्धपणे बोलायचं झालं म्हणजे बिरबलाच्या माकडाच्या गोष्टीतल्या प्रमाणे गत झाली. आठवतं ना ते माकड माशीला तलवारीनं मारायला गेलं आणि महादेव स्वभावानं जरा तुसडा आणि अभिमानी, पण व्यवहार ज्ञान बेताचंच. आजीकडून त्याला पैसे मिळाले तेव्हा त्या सरदारजीच्या नादी लागू नकोस असं मी त्याला परोपरीनं बजावलं. पण त्याचे सारे पैसे हातोहात गडप झाल्यानंतर मग त्याला शहाणपणा सुचला. कोर्टात कोणत्या तरी प्रोसिजरच्या बाबींवर त्याची केस फेटाळली गेली. खर्चापरी खर्चही झाला आणि तो कफल्लक झाला. तरीसुद्धा त्यानं ती गोष्ट मनाला वाजवीपेक्षा जास्त लावून घेतली. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नाही की अशा अपघातानंतरही त्यानं निर्विकार किंवा समाधानी राहायला हवं होतं, पण त्याच्या मनावर जो परिणाम झाला तो अनिष्ट होता. जैनीबाबांचं नाव त्याला कोणी आणि केव्हा सांगितलं याची मला काहीच माहिती नाही. मी स्वतः तर कधीच ऐकलं नव्हतं. मागच्या आठवड्यात पांढरा फटक चेहरा करून धापा टाकत महादेव माझ्याकडे आला तेव्हा मला सारी हकीकत त्याच्याकडून प्रथमच ऐकायला मिळाली.
मी त्यावेळी एकटाच घरी असे आणि जेवण वगैरे बाहेर घेत असे. संध्याकाळी परत येऊन मी जरा आरामात पानाचा डबा वगैरे उघडण्याच्या तयारीत होतो, तोच ही स्वारी दारात येऊन धडकली. स्पष्ट शब्दात सांगायचं म्हणजे तो मुळीच भानावर नव्हता. काही इकडचं काही तिकडचं बोलून त्याला मी बसवून तर घेतलंच, पण त्याचं लक्ष काही ठिकाणावर नव्हतं. तो सारखा कपाळावरचा घाम पुशीत होता. जराशानं तो आपणहूनच म्हणाला, "अप्पा, भलत्याच भानगडीत सापडलोय मी. भलतंच काहीतरी करून बसलोय आणि आता सारं अंगाशी आलंय. तो साला जैनी बाबाही मला आता ऐकत नाही. तुम्हीच सांगा आता काय करू ते." मग हळूहळू सारी हकीकत बाहेर आली. सरदारजींनी जी फसगत केली त्यामुळे याचं डोकं भडकलं होतं. मनात विचार यायचे ते सारखे हेच की माझे पैसे मारले तर मारले, त्याला ते निदान उपभोगू तरी द्यायचे नाहीत. पण हे साधायचं कसं? कारण कायदेशीर मार्ग तर काहीच उरला नव्हता. त्याच्याशी मारामारी करण्याचा प्रश्नच नव्हता. मग इतर काहीतरी. इच्छा असली की मार्ग सुचतो म्हणतात, आणि जशी इच्छा तसा मार्ग. कुठून तरी जैनी बाबांचं नाव स्वारीच्या कानावर आलं. बाबा म्हणे मंत्र टाकतात, आलेले उतरवतात, चेटूक टोणा दूर करतात, इत्यादी इत्यादी. तर मग ज्याला सुलटी करता येते त्याला उलटी करताच येत असली पाहिजे. बस एवढंच कमी होतं. महादेवरावांनी जैनी बाबांची गाठ घेतली. प्रथम वाटली तेवढी ती गोष्ट सोपी नव्हती, कारण त्यात बाबांनाही धोका होता. पण प्रत्येकाची काही ना काहीतरी किंमत असतेच, आर्थिक, शारीरिक. एकदा ती पुरी झाली की मग झालं काम. पण तरीसुद्धा त्यात कितीतरी अडचणी आल्या. महादेव म्हणाला, "मी बाबांना पहिल्यापासूनच बजावत होतो की असं जोरदार काम झालं पाहिजे की त्यातून सुटका नाही. त्याचा बंदोबस्त होता कामा नये. आणि त्यांनीही अशी काही काढली की वा रे वा, बंदोबस्त नाही बंदोबस्त नाही." त्याच्या बोलण्यातला आणि हसण्यातला भेसूरपणा मला पाहावेना. मी जरा खडसावून बोलल्यावर तो परत भानावर आला. "अप्पा, तुम्हाला कल्पना नाही, मलाही कल्पना नव्हती या गोष्टी किती भयंकर असतात. काय करायचं हे जेव्हा मला बाबांनी प्रथम सांगितलं तेव्हा मी तर गारच होऊन गेलो. मला वाटलं होतं की हे काय लेकाचे करतात लोक. एखाद दुसरं लिंबू घ्यायचं, थोडा गुलाल आणि सुया, फारच झालं तर मेणाची एखादी बाहुली आण. पण मी जेव्हा हे बाबांना सांगितलं तेव्हा त्यावर ते खादा खादा हसले होते आणि ते म्हणाले होते, असल्या पोरकट गोष्टींना मी नाही हात लावत. तुम्हाला असली माल पाहिजे ना, चला तर मग सांगतो तुम्हाला काय ते. पण त्यांनी सांगितलेल्या गोष्टी प्रथम त्याला करवेनातच. त्यातल्या काही काही अशा की ऐकूनच अंगावर शहारा यावा. विशेष म्हणजे सगळं काही त्याच्या स्वतःच्या हातूनच व्हायला पाहिजे. बाबांनी मंतरलेल्या पाण्याची एक लहान बाटली त्याला दिली. आणि पुढचं मी मुद्दाम शक्य तेवढ्या संक्षिप्तपणे सांगतोय, कारण मलाही त्यावरचे विचार असह्य होतात. बाबा म्हणाले की पुरतं 1 महिन्याचं व्हायच्या आतच मरण पावलेलं मूल सापडलं पाहिजे. त्याला कुठे पुरून ठेवलंय ते पहा. अमावस्येच्या रात्री तिथे जा. मध्यरात्रीच्या सुमारास त्याला बाहेर काढ. त्याच्या तोंडावर या बाटलीतलं पाणी टाक आणि या पाण्यानं त्याचे डोळे उघडले की ही जी दुसरी दुधाची लहान बाटली करून देत आहे त्यातला एकच थेंब फक्त त्याच्या ओठाला लाव. सारं झटपट झालं पाहिजे हा, कारण त्याचे डोळे जास्तीत जास्त 1 मिनिटभर उघडे राहतील. एवढं केलंस की त्याला परत त्याच्या जागी ठेवून दे आणि ताबडतोब तिथून निघून ये आणि येताना मागे वळून पाहू नकोस. हे सर्व सांगता सांगता महादेवचा चेहरा घामानं डबडबला होता आणि मीही थक्क होऊन सारं ऐकत राहिलो होतो. आणि तू हा सगळा गाढवपणा केलास? त्यानं केवळ मानेनच होय म्हणून खुणावलं. आणि पुढे? आता ही बाटली, ही दुधाची बाटली जपून ठेव. तुला ज्यावेळी त्याची गरज पडेल त्यावेळी थोडंसं दूध बशीत होत आणि हा दुसरा मंत्र म्हण. जिथे असेल तिथून ते दुधासाठी येईल. तुला त्याच्याकडून काय काम करून घ्यायचंय ते त्याला सांग. सांगायचं म्हणजे काय? ते 1 महिन्याच्या मुलाला काय कळणार? अरे शब्दात सांगायची काय जरूर. केवळ मनात विचार आणायचे, चित्र उभी करायची. तुला त्या सरदारजीचा बदला घ्यायचा आहे ना, मग जाऊ दे की त्याच्या बिछाण्यात. रात्री एकदम हाताला गार लागलं काहीतरी की होईल जागा आणि त्याला अगदी चिकटून. नाहीतर जाऊ दे की त्याच्या पानाजवळ हातात घास घेतला की त्याला समोरच ते दिसेल. आणि नाहीतर पुरे महाद्या. मी गप्प बसणं अशक्य होऊन ओरडलो.
माय गॉड, काय गद्धेपणा. मला तरी निदान ऐकवू नकोस. पण एवढ्यानं संपलं नाही. तुझं काम झाल्यावर ते परत तुझ्याकडे येईल, त्यावेळी बशीतलं दूध त्याच्या पुढे ठेव आणि तिथून निघून जा. मागे वळून पाहू नकोस. पुन्हा काम पडेल तेव्हा पुन्हा त्याला आणायचं. आणि काम नाही पडलं तर नाहीतर दर अमावस्येस ते दुधासाठी तुझ्याकडे येईल. म्हणूनच सांगतो, दूध जपून ठेव, पुरवून वापर. मी काय बोलणार त्याच्याजवळ. एकच विचार मनात आला, अशा गोष्टी या जगात असतील का? का महादेवचं डोकं फिरलंय आणि या साऱ्या त्याच्या दूषित मेंदूतीलच कल्पना आहेत? देवा असंच असू दे. असल्या भयानक गोष्टी खऱ्या नसू देत. माझा महादेव वेडा असू दे. पण हा भयाचा पेला पुरता भरला नव्हता अजून. महादेवची घोगऱ्या आवाजाची चक्की चालूच होती. सरदारजी वेडा झाला आप्पा 2 दिवसातच. आणि मी त्यावेळी वेड्यासारखा नाचलो. पुढचा विचार केला नव्हता मी. हातात जालिम शक्ती आली होती माझ्या. स्वतः सुरक्षित राहून सरदारजीचा काटा काढायचं काम काय कठीण होतं. त्या दिवशी मी शटअप, मला काही ऐकवू नकोस, पुढे सांग. मी बशीतलं दूध तसंच ठेवलं आणि बाटली बंद करून कपाटात ठेवली आणि खोलीचं दार बंद करून बाहेर निघून गेलो. मी स्वतःवरच इतका खुश झालो होतो की बस. एक वेळ प्रयोग झाल्यावर मी सरदारजीच्या घरावरून गेलो. तो मला दाराशीच भेटला. त्याच वेळी त्याच्यावर परिणाम झाला होता. त्याचे डोळे कावरे बावरे झाले होते. पण त्यानं तो दिवस तर रेटला. परत दुसऱ्या दिवशी प्रयोग केला आणि त्या संध्याकाळीच तो अगदी ठार वेडा झाला. मलाही त्याची कीव आली. केवळ पैशासाठी आपण हे काय केलं. पण मग मी विचार केला, माझ्या अननुभवीपणाचा त्यानं नाही का पुरेपूर फायदा घेतला. मी वेडा व्हायला आलो होतो त्याचं काय. मी त्याला 2-4 दिवसातच विसरलो. मध्ये गावालाही जाऊन आलो. आता इकडे तिकडे उद्योग पाहायला मी मोकळा झालो होतो. आणि आप्पा इकडं ते अमावस्येची वाट पाहत होतं. आपण कुठं मास आणि तिथी ध्यानात ठेवतो. मी तर पार विसरूनच गेलो होतो सारं. आणि आता पुन्हा अशा चुका करायच्या नाहीत अशा मोठमोठ्या बडाया मारत होतो. आप्पा काल अमावस्या होती. मला काय माहीत, नेहमीसारखा मी झोपलो आणि रात्री बरोबर 12च्या ठोक्याला मला जाग आली. माझ्याजवळ, हो गादीवर ते होतं. मी मोठ्यांदा ओरडून खाली उडी मारली. कपाट उघडण्याची धडपड करू लागलो. कसं तरी कपाट उघडलं, आतली बाटली काढली आणि टेबलावर बशीभर दूध ओतलं. तिकडे कॉटकडे खरोखर पाहायला नको होतं, पण माझी नजर तिकडे गेलीच. त्याची थोडीशी हालचाल दिसताच मी झटकन पाठ फिरवली आणि माझ्या हातातली बाटली टेबलवर आपटली, खाली पडली आणि फुटली. मी कसा तरी खोली बाहेर आलो आणि भिंतीला पाठ लावून धापा टाकत उभा राहिलो. जवळजवळ अर्ध्या तासानं मी हळूच खोलीत डोकावून पाहिलं. खोली रिकामी होती. हळूच आत आलो आणि मोठा दिवा लावला. आप्पा कॉटवर जिथं ते दिसलं होतं तिथे मातीचे डाग पडले होते आणि बशीच्या काठालाही मातीचे डाग होते. बशी रिकामी होती. महादेवनं परत एकदा साऱ्या तोंडावरचा मानेवरचा घाम पुसला. मी सुन्न होऊन खुर्चीवर बसून राहिलो आणि माझं लक्ष खालच्या फुटक्या बाटलीकडे गेलं. त्याची एकच मोठी काच शिल्लक होती आणि त्यात काही दूध शिल्लक होतं. बाकी सारं सतरंजीत जिरून गेलं होतं. मी अलगद हातानं ती अर्धवट काच उचलली आणि त्यातलं दूध दुसऱ्या एका बाटलीत भरून घेतलं. अप्पा ते जेमतेम एक बशीभर होईल. मी फार तर त्याला आणखी एकदा दूर ठेवू शकेल. आणि मग काय. या गाढवपणाच्या वागण्यानं मी इतका आश्चर्यचकित झालो होतो की मला खरोखरच काही वेळ काय विचार करायचा तेही सुचेना. मग मी त्याला विचारलं, तू ताबडतोब तुझ्या जैनी बाबाकडे का नाही गेलास? त्याचा चेहरा रागानं काळवंडला. आप्पा त्याच तर साल्याच्या तपासात होतो दिवसभर. शेवटी आत्ता त्याची गाठ पडली संध्याकाळी. मग काय म्हणाला? आप्पा मी त्याला सारं सांगितलं. त्यावर तो बदमाश फिदी हसला. सगळं दूध सांडून गेलं ना, काही शिल्लक राहिलं नाही ना, मला पुन्हा विचारत होता. मी नुसती मान हलवत होतो. मी त्याचे पाय धरून त्याची विनवणी केली की बाबा हे परत घ्या. संतापानं आणि अपमानानं महादेवचा चेहरा लाल झाला होता. अप्पा तो बदमाश काय म्हणाला माहितीये का? तुझ्या बहिणीला अमावस्येच्या आदल्या रात्री माझ्याकडे पाठवून दे एकटीच,
म्हणजे मी तिच्याजवळ दूध देईन एका वेळेपुरतं. महादेवनं दोन्ही हातात आपलं तोंड झाकून घेतलं. मला इथे ऐकून धक्का बसला. पण या आरामखोर लोकांच्या नादी लागावं कशाला? ती काय आपल्यासारखी सरळ नीतीची माणसं थोडीच असणार. पण तरीही मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालो, महादेव, आपल्याला अजून विचार करायला वेळ आहे. एकदम इतका निराश होऊ नको. अजून महिनाभर अवकाश आहे. मी सवड काढून येतो तुझ्याबरोबर त्या जैनी बाबाकडे. माझ्या सांगण्याचा एखाद वेळी उपयोग होईल. काहीतरी करून त्याला थोडीशी आशा दाखवण्याचं काम प्रथम करायला हवं होतं. एकदा त्यानं मला सारं सांगितल्यावर त्याचंही मन खूप हलकं झालं होतं. त्याला चहा वगैरे दिल्यावर त्याचं मन जरासं ताळ्यावर आलं. त्याला त्या रात्री मी माझ्याकडे झोपायला सांगितलं. चहा घेतल्यावर तो कपडे बदलण्यासाठी उठला तेव्हा त्याचा हात त्याच्या खिशात गेला आणि एक अर्धवट आश्चर्याचा उद्गार काढून त्यानं खिशातनं एक लहानशी बाटली काढून ती माझ्या हाती दिली. तेच ते त्याचं मंतरलेलं दूध. बाटली हातात घेताना माझ्याही मनात विलक्षण विचार यायला लागले. त्यानं मला आत्ताच सांगितलेलं सगळं खरं असेल का? खरोखर या दुधात अशी विलक्षण शक्ती भरलेली असेल का? पण त्याचा एकूण एक गोष्टींवर पूर्ण विश्वास बसला होता हे उघड होता. तो शांतपणे निजल्यावर मी या गोष्टींवर जास्त विचार केला. समजा त्यानं वर्णन केलेल्या साऱ्या गोष्टी त्याला प्रथम दिसल्या, पण त्या खरोखरच घडल्या का या जैनीबाबांनी त्याच्यावर काहीतरी नजरबंदीचा प्रयोग करून त्याला तात्पुरतं फसवलं? सरदारजीला वेड लागलं होतं हे खरं होतं, पण कदाचित त्यातही या बाबांचा हात असू शकेल. माझा अजूनपर्यंत तरी त्याच्या या सगळ्या सांगण्यावर विश्वास बसला नव्हता. मला असं वाटतं की बाबाच बाहेरून या साऱ्या गोष्टी करतायत, शेवटी त्याला पेचात पकडण्यासाठी. आणि असं जर खरोखरच असलं, ते दूध, ते मूल सारं जर नाटकीच असेल, तर मग जरा तरी आशा करायला जागा होती. जरी माझ्या मनात सुस्पष्ट विचार येत नव्हते तरी त्याची दिशा अशी होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही दोघं जैनी बाबांच्याकडे गेलो. अशा प्रकारच्या गोष्टींचा माझा हा पहिलाच प्रसंग होता. मला अगदी चमत्कारिक आणि शरमल्यासारखं वाटत होतं, पण नाईलाज होता. जैनी बाबांचा मुक्काम त्यांच्या एका भक्ताकडे होता. त्यांच्या आवारातल्या मागच्या गॅरेजमध्ये त्यांनी आपलं ठाण मांडलं होतं. आम्ही आत पाय टाकला आणि मला तिथला उदबत्ती, धूप यांचा संमिश्र दर्प जाणवला. त्यांच्या आसपासच्या मंडळीत आमच्यासारखे व्यवस्थित आधुनिक पोशाखातलं कोणीच नव्हतं. आम्हाला पाहताच बाबांनी खूण केली आणि सारेजण उठून बाहेर निघून गेले. ते स्वतः एका मळकट गादीवर बसले होते. आम्ही त्यांच्या समोरच एका जुनाट जाजमावर बसलो. महादेवनं माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. जैनी बाबांच्या तोंडावर हसू उमटलं, पण ते त्यांच्या डोळ्यापर्यंत पोहोचलं नाही. त्यांच्या तोंडावर राकट दाढी वाढली होती. भुवयांमध्ये एक शेंदुराचा टिळा होता. डोळेही तसेच लहान आणि लाल भडक होते. त्यानं महादेवाच्या बहिणीबद्दल काढलेले शब्द आठवून माझ्या अंगाचा तिळपापड झाला. पण मी सुरुवातीस शांतपणे बोलायचं ठरवलं. उपरोधिक आवाजात त्यानं विचारलं, काय महादेवराव, आणखी काही काम आहे का आमच्याकडे? महादेव काही बोलायच्या आत मीच म्हणालो, बाबा, तुम्ही त्याचं काम तर जकास केलं, आता काय राहिलंय? त्यांनी माझ्याकडे पाहिलंच नाही. त्यांचे डोळे महादेववरच खेळलेले होते आणि त्यांच्यात परत तो मूक प्रश्न होता, अंगाची लाही लाही करणारा. जरासं खाकरून मी पुढे म्हणालो, बाबा, काल महादेव तुमच्याकडे आला होता, तुम्ही तर त्याची थट्टाच केलीत. त्यांनी चटदिशी माझ्याकडे पाहिलं. हो, त्यानं मला सारं काही सांगितलंय, सारं काही. मी शेवटच्या शब्दावर जोर देऊन म्हणालो, पण त्याच्या प्रश्नाला तुम्ही काहीच उत्तर दिलं नाहीत. कोणता प्रश्न? त्याची आता गरज संपली आहे, तेव्हा तुमचं साधन आता तुम्ही परत घ्या. मान हलवत जैनी बाबा म्हणाले, त्यानं तर मला वेगळंच सांगितलं की दुधाची बाटली फुटली म्हणून. अहो, बाटली फुटली नसती तर तो 2-3 महिन्यांनी तुमच्याकडे आला असता. त्याऐवजी काल आला इतकंच, पण त्याचं काम तेच होतं. जरा वेळ गप्प बसून गालातल्या गालात हसत ते म्हणाले, महाराज, प्रत्येक कामाची किंमत ठरलेली असते आणि मी ती काल त्यांना सांगितली आहे. मी काही बोलायच्या आत महादेव ताडदिशी उठला आणि त्यांच्या अंगावर धावून गेला. मी त्याला सावरून मागे ओढीपर्यंत त्यानं जैनी बाबाचा गळा घट्ट आवळला होता.
मी जर त्याला सावरलं नसतं तर सांगता येत नाही काय झालं असतं. महादेवचेही डोळे लाल भडक आणि भयानक झाले होते. त्याचा श्वासही जोरजोराने येत होता. हरामखोर साला, शरम वाटत नाही थोबाड वर करून बोलायला? स्वतःचा गळा चोळीत चोळीत त्याच्याकडे अर्धवट उघडलेल्या डोळ्यांनी पाहत जैनी बाबा म्हणाले, महादेवराव, यापूर्वी कदाचित मी तुमचं ऐकलं असतं आणि काही अटींवर तुम्हाला मोकळं केलं असतं, पण आता या जन्मात ते शक्य नाही. माझ्याकडून काम करून घेताना गयावया करत होतात आणि आता मला शिव्या मोजता काय? ठीक आहे, पाहून घेतो काय ते. येथे क्षणभरही थांबू नका, चालते व्हा दोघं इथून. पण बाबा, मी जरा नरमाईच्या आवाजात ओरडलो. चालते व्हा म्हणतो ना. काहीही न बोलता आम्ही मुकाट्यानं तिथून काढता पाय घेतला. बाहेर आल्यावर मी जरा वेळानं त्याला म्हणालो, महाद्या, जरा 1 मिनिटभर गप्प बसला असतास तर काय होत होतं? तुझं काम जवळजवळ व्हायला आलं होतं. पण त्याचा राग अजून ओसरला नव्हता. बेदम बडवायला पाहिजे साल्याला, अद्दल घडवली पाहिजे चांगली. हो, तो बदमाश आहे, पाजी आहे, सगळं कबूल, पण त्यानं तुझं काम करायला पाहिजे ना. त्याला मारपीट करून का ते साधणार रे? अप्पा, आय एम सॉरी. माझं माथच भडकलं एकदम. आम्ही घरी आलो. माझ्याही मनात सारखा हाच विचार घोळत होता. मी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परत बाबांकडे गेलो, पण महादेवच्या कालच्या वागणुकीनं तो इतका बिथरला होता की माझा एक शब्दसुद्धा ऐकून घ्यायची त्याची तयारी नव्हती. निराश होऊन मी परत आलो. आता यावर काय उपाय करायचा? महादेवची गोष्ट खरी असो खोटी असो, म्हणजे माझ्या दृष्टीनं सारखा सारखा विचार करून त्याचं तर डोकंच फिरायची वेळ आली होती. 2-3 दिवस आम्ही कसे तरी काढले. पण त्यानंतरच्या संध्याकाळी असा एक प्रसंग घडला की माझी ही अवस्था जवळजवळ त्याच्यासारखीच झाली. त्यानं त्या दिवशी त्या फुटक्या बाटलीतलं दूध घाईघाईनं एका लहानशा बाटलीत भरून आणलं होतं आणि ते अगदी जीवापलीकडे जपत होता. माझ्याजवळ त्या दिवशी त्यानं एक चांगली घट्ट बुचाची बाटली मागितली. मीही माझ्या अडगळीतून त्याला हवी होती तशी एक बाटली काढून धुवून दिली. तो एका बाटलीतनं दूध दुसऱ्या बाटलीत ओतत होता. म्हणजे आता नवलाची गोष्ट ही की ते अजून नासलं नव्हतं इतक्या दिवसानंतरही. मध्येच त्याचा हात जरा हिसळला आणि एक थेंब दूध खाली लिनोलियमवर पडलं. त्यानं नवीन बाटली घट्ट बंद करून व्यवस्थित ठेवली आणि मग तो फडकं घेऊन खालचे थेंब पुसायला वाकला. अप्पा! मला एकदम त्यानं हाक मारली. त्याचा आवाज इतका विचित्र आला की झटकन काय रे म्हणून मी त्याच्या जवळ आलो. विस्फारलेल्या डोळ्यांनी तो खाली पाहत होता. त्याचा एक हात लांब करून बोटानं तो त्या दुधाकडे दाखवत होता. मीही खाली वाकून नीट पाहिलं आणि मी अशी एक गोष्ट पाहिली जी आठवताच माझ्या अंगाचा अजूनही थरकाप होतो. तेव्हांना त्या थेंबाला बऱ्याच मुंग्या लागल्या होत्या. हे नैसर्गिकच होतं, पण त्या थेंबाला तोंड लावून परतणारी मुंगी परत आपल्या वारुळापर्यंत पोहोचत नव्हती. तिथून जरा अंतरावर आली की ती गडप होत होती. ही गोष्ट मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली. त्या थेंबाच्या आसपास काहीतरी वावरत असलं पाहिजे आणि त्या दूध घेऊन परत येणाऱ्या मुंग्यांना एकामागून एक असे शहारून आम्ही दोघं एकदम मागे सरलो. सर्व दुधाचा लवलेश नाहीसा होईपर्यंत आम्ही त्या भयानक दृश्याकडे अगतिकपणे पाहत उभे राहिलो आणि मग सारं अंग हादरवणारा मोठा सुस्कारा महादेवच्या तोंडून बाहेर पडला. अगदी अस्पष्ट आवाजात तो म्हणाला, पाहिलंच ना अप्पा, त्या दुधाशेजारीच ते कुठेतरी घुटमळत असतं. माय गॉड, काय करून बसलो मी. आता यावेळी मला एकदा त्याला परत पाठवता येईल, पण मग माय गॉड, त्याचे सारे मनाचे काल्पनिक खेळ असतील अशी मला जी आतापर्यंत थोडी बहुत आशा वाटत होती ती या प्रसंगानं पार नामशेष झाली. माझ्याही छातीत सारखं धडधड होऊ लागलं, कारण या प्रकाराला मर्यादाच नव्हती. माझ्या डोळ्यांसमोर जी भयानक दृश्य उभी राहिली त्याचं वर्णन करता येणंच अशक्य आहे. त्या रात्री मी महादेवला तर झोपेचीच गोळी दिली. मला ही रात्री कितीतरी वेळा भयानक स्वप्नांनी जाग आली. एकात तर महादेवच्या गळ्यात मिठी मारून ते. पण या स्वप्नांचा विचार करत असतानाच माझ्या डोक्यात एकदम ती कल्पना आली. एकदम मला वाटलं, का नाही, असं करायला काय हरकत आहे.
त्यानं जर नीतिमत्तेची सारी बंधनं झुगारून दिली आहे तर आपल्यालाच मात्र दिलेले शब्द पाळत राहण्याची काय गरज आहे? या गोष्टीचा नीट विचार करून त्या संध्याकाळी मी महादेवला म्हणालो, महादेव, या आपत्तीतून सुटायला आपल्याला एकच उपाय आहे. जरा धोक्याचा आहे, फसण्याचाही संभव आहे, पण तरी सुद्धा तुला त्यापासून आहे या स्थितीपेक्षा वाईट असं काहीच सहन करावं लागणार नाही. त्याचं माझ्याकडे नीट लक्ष आहे असं पाहिल्यावर मी म्हणालो, आता जैनी बाबांनी तुझ्याजवळ जे काही वापरायला दिलंय त्यावर त्यांनी काही बंधनं घातली नाहीत ना? म्हणजे कसं? म्हणजे असं की त्याचा उपयोग फक्त सरदारजी विरुद्धच करता येईल अशा काही अटी त्यांनी घातल्या नाहीत ना? नाही, तसं त्यांनी काही सांगितलं नाही. मग तुला त्याचा उपयोग कोणाविरुद्धही करता येईल, हो ना? हो. त्याच्या डोळ्यात अनिश्चितता, आश्चर्य, कुतूहल होतं. तर मग महादेव, तू याचा उपयोग जैनी बाबा विरुद्धच का करत नाहीस? हा, काय म्हणालास? माझी सूचना त्याला एकदम अनपेक्षित होती. हे पहा, त्यांनी तुझ्या कामात तुला मदत केली ही गोष्ट खरी आहे. त्यांच्या शब्दाप्रमाणे तू त्यांना त्याचा योग्य मोबदलाही दिलायस, ठीक? त्यानं फक्त होकारार्थी मान हलवली. आता तू ते परत करायला गेलास तेव्हा त्यांनी प्रथम ते नाकारलं, मग भयंकर अटी घातल्या, कारण ते एक प्रकारचं ब्लॅकमेलच नाही का? एक वेळ जरी त्यांची ती अट तू मान्य केलीस तरी तुझी त्याच्यातनं सुटका कुठे होतीये? परत दुसऱ्या महिन्यात तीच वेळ. म्हणजे तुला त्याच्या पाशात कायमचं पूर्णपणे जखडून ठेवण्याचा त्याचा विचार आहे, हो की नाही? त्यानं पुन्हा एकदा होकारार्थी मान हलवली, पण आता त्याच्या डोळ्यात एक प्रकारची विलक्षण चकाकी यायला लागली होती. तेव्हा आता तू तुझ्या ऋणातून मुक्त झालायस. जैनी बाबाही तुला भेडसावणाऱ्या, धोका देणाऱ्या माणसांपैकी एक झालेत. त्याच्यावरच कर तुझ्या या साधनाचा उपयोग. जरा वेळानं मी पुढे म्हणालो, जरी हा प्रयत्न फसला तरी तुझा धोका काही वाढणार नाही खास. एकदम टाळी वाजवून महादेव म्हणाला, नाही सला म्हणाला होता याच्यावर बंदोबस्त नाही. हा हा हा, बंदोबस्त नाही हरामखोर. यावेळी त्याच्या मनावर चढलेला रागाचा, त्वेषाचा अंमल मी कमी करण्याचा प्रयत्न केला नाही. त्याला जे करायचं होतं त्यासाठी रोजच्या मानवी भावना खाक करून टाकणारा असा जळजळीत राग आणि त्वेषच हवा होता. आणि महादेव, त्यानं जर याचा बंदोबस्त केलाच, म्हणजे त्याच्याजवळ काहीतरी खास असा असणारच, तर मग त्यानं बंदोबस्त केलाच तर आपोआपच तुझ्या मागची व्याधी सुटेल. पुढचं पुढे बघू. तर मग त्या रात्रीच हा प्रयोग करायचं आम्ही ठरवलं. जेवणाखाण्यात आमचं अजिबात लक्ष नव्हतं. एक घासभर अन्नावर सुद्धा आमची इच्छा नव्हती. रात्री 11च्या सुमारास आम्ही या प्रकारास सुरुवात करायचं ठरवलं. माझ्या बाहेरच्या खोलीत मध्यभागी आम्ही मोठं टेबल ठेवलं. महादेव म्हणाला, टेबल मोठं ठेवा, बशीजवळ त्याला जागा लागते. या टेबलाच्या मधोमध एका बशीत बाटलीतलं सगळं दूध ओतून ठेवलं. सर्व दारं खिडक्या लावून घेतल्या आणि टेबलावरचा एक दिवा फक्त जळत ठेवला, तोही भिंतीकडे तोंड करून. टेबलावर त्याचा प्रत्यक्ष उजेड पडणार नाही अशा प्रकारे. आमच्या नकळत आमचे आवाज खाली आले होते. मी महादेवला अगदी खालच्या आवाजात म्हणालो, अगदी नक्की काय काय करतोस रे? किती वेळ लागतो? त्यानं सांगितलेला मंत्र म्हणायचा मोठ्यानं. जरा वेळानं ते त्या बशीजवळ दिसायला लागतं. त्यातलं असं आहे, दूध घे असा विचार आपण मनात आणल्याखेरीज त्याला ते घेता येत नाही. ते दिसायला लागलं की आपला हुकूम आपण मनात चित्र तयार करून सोडायचा. त्याला नीट समजलं नाही तर वेगळ्या रीतीनं समजावून सांगायचं. त्याच्या ध्यानात आलं की ते एकदम नाहीसं होतं. काम आटोपलं की ते परत बशीजवळ दिसतं. 2-3 वेळा मी काही खोलीत थांबलेलो नाही. अप्पा, 2-3 वेळा बशी रिकामी झालेली होती आणि तिच्या काठावर ओलसर मातीचे डाग होते. त्याचा एक एक शब्द ऐकताना माझं सारं अंग शहारून निघत होतं. काय राक्षसी प्रकार! पण आता विचाराला थांबायला वेळ नव्हता. ठीक आहे, कर सुरुवात. मात्र कृपा करून तुझ्या मनात काय आणत आहेस ते मला सांगू नकोस. घसा साफ करून महादेवनं एक श्लोक म्हटला. त्याचा अर्थ मला सहज लागला. तुला परत जन्म देणारा मी तुझा स्वामी तुला सेवेकरता बोलावतोय. जिथे असशील तिथून या स्थानी प्रविष्ट हो. तुझ्या स्वामीची आज्ञा ऐक.
मी हा पुढचा मंत्र म्हणताच तुझ्यात नेमलेलं कार्य करण्याची शक्ती येऊ देत. तेव्हा ऐक आणि माझ्या डोळ्यांना दिसणारा म्हणजे दृग्गोचर हो. त्यानंतर त्यानं ज्या 2 ओळी म्हटल्या त्याचा मला काहीच अर्थबोध झाला नाही. वेदातील एखाद्या पवित्र मंत्राची स्वर व्यंजनं बदलून किंवा तोच मंत्र शेवटापासून उलटा म्हणून त्याची योजना केली असावी असं वाटलं. पण तेवढा विचार करायला वेळच मिळाला नाही. त्याची सर्व अक्षरं म्हणून होताच टेबलावर बशीच्या शेजारी हातभर लांबीचं एक मुटकुळं दिसायला लागलं. माझ्या छातीत जोरानं धडधड होत होती. हातापायातलं त्राण नाहीसं झालं होतं. हातापायांना मुंग्या आल्यासारखं झालं होतं. एक क्षणभरच मात्र मी तो डोळे मिटलेला लहानसा निरागस चेहरा पाहिला. माझ्या डोळ्यावरून मानेभोवती घाम निथळत होता. माझी सारी अवस्थाच वर्णनापलीकडची होती. महादेवच्या मनात जैनी बाबांच्या बद्दलचा भरून राहिलेला संतापच त्याचं रक्षण करू शकला. रागानं बेहोश झालेले त्याचे डोळे टेबलावरच्या त्या लहानशा मळकट पांढऱ्या फडक्यात गुंडाळलेल्या मुटकुळ्यावरच खिळून राहिले होते. त्याच्या मनात काय विचार चालले असतील, काय चित्र उभी राहत असतील हे जाणून घेण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. पण मला क्षणभर त्या जैनी बाबाची कीव आली आणि टेबलावरचं ते लहानसं बंडल एकदम दिसेनासं झालं. काय करायचं ते त्याच्या ध्यानात ताबडतोब आलं असलं पाहिजे. आम्ही दोघं जरा वेळ होतो तसेच बसून राहिलो. मग माझी जराशी हालचाल करण्याची धडगत झाली आणि मी माझ्या साऱ्या अंगाला आलेला घाम टॉवेलनं पुसून काढला. पण आमची नजर मात्र क्षणमात्र ही टेबलावरच्या त्या चमकणाऱ्या दुधाच्या बशीवरून हालत नव्हती. बाहेर अंधारात कुठेतरी या अमानुष शक्तींचा झगडा चालू होता. त्यातून आता काय निघणार होतं? आता जैनी बाबांच्या वर त्यांच्या या भयानक शक्तीचा हल्ला झाला होता. त्यांचं ज्ञान, त्यांची शक्ती कुठपर्यंत पुरी पडणार होती? का महादेवाचं काम पुरे करून ते आपला दुधावरचा हक्क सांगायला परत येणार होतं? सेकंद गेले, मिनिटं गेली, तास गेला. 12चे ठोके पडले. मी त्याला हळूच म्हणालो आणि पहिला शब्द निघताच मीही त्याच्यासारखा दचकलो. किती वेळ लागतो रे महादेव? गेल्या 2-3 वेळा अर्ध्या तासाच्या आतच परत दिसलं होतं. 12:30 वाजले, 1 वाजला, 1:30 वाजला. आमचा तो भयंकर पहारा चालूच होता. आम्ही एकमेकांशी एक शब्दही बोलत नव्हतो. डोळ्यांना पाणी येत होतं तरी आमची नजर टेबलावरच्या त्या बशीभर दुधावर खिळून राहिलेली होती. हातपाय अवघडून आले, पाठीला रग लागली, पण आम्ही ती कळ काही न बोलता सहन केली. 2 वाजले, 2:30 वाजले, 3 वाजले आणि मी काहीतरी बोलणार तोच माझे शब्द माझ्या घशातच अडकले. बशीमधल्या त्या दुधात एका क्षणार्धात एकदम बदल झाला होता. इतके दिवस ताज्यासारखं राहिलेलं ते दूध क्षणात नासून गेलं, पिवळं पडलं. त्याची दुर्गंधी खोलीभर पसरली. आम्ही आश्चर्यानं त्या बदलाकडे पाहतच राहिलो. त्यातून एकच अर्थ निघण्यासारखा होता. जैनी बाबांच्या मंत्राच्या शक्तीनं ते दूध इतके दिवस टिकलं होतं आणि आता ते एकदम नाश पावलं. याचा अर्थ एकच, त्याच्यावरची त्यांची संरक्षक शक्ती नाहीशी झाली. म्हणजे जैनी बाबा नाहीसे झाले, खलास झाले, मरण पावले. पण मग आता ते परत आलं तर? आमच्या वाट पाहण्याला आता एक नवीनच धार आली, भीती आली. कारण आता तर आमच्याजवळ त्याला एकदा परत पाठवण्या इतकं सुद्धा दूध शिल्लक राहिलं नव्हतं. 3:30 वाजले, 4 वाजले, 4:30 वाजले. पहाट झाली. बाहेर लोकांची वर्दळ चालू झाली. पण आम्ही दोघं मात्र या रोजच्या जगाच्या काठावर उभे होतो. तिकडून काही भयंकर आत प्रवेश करतंय का याची धडधड त्या काळजानं वाट पाहत. 5 वाजले, 5:30 वाजले, 6 वाजले. अप्पा, इतका वेळ पूर्वी कधी लावला नव्हता. मला आता जराशी आशा वाटायला लागलीये. जैनी बाबांनी स्वतःबरोबर त्यालाही नाहीसं केलं असेल कदाचित. शेवटी 6:30 वाजता आम्ही हललो. दिवा मालवला, खिडक्या उघडल्या. टेबलवरच्या बशीला मात्र हात सुद्धा लावला नाही. महादेव, आपण प्रत्यक्ष जाऊन पाहून येऊ तिकडे. त्याशिवाय आपल्या जीवाला शांतता लाभणार नाही. खोलीला बाहेरून कुलूप लावून आम्ही दोघं बाहेर पडलो आणि तडक जैनी बाबांच्या मुक्कामाकडे गेलो. लांबूनच खूप गर्दी दिसली माणसांची.
त्यांच्या नेहमीच्या बैठकीतले 5-6 लोक त्यात होते, पण बघ्यांची गर्दी जास्त होती. मी महादेवला बाहेरच उभं केलं आणि गर्दीतून हळूहळू जशी वाट मिळेल तशी काढत पुढेपर्यंत गेलो. पोलिसांना वर्दी दिली असावी, कारण एक पोलीस तबेल्याच्या दाराशी सर्वांना अडवून धरत होता. आतमध्ये सब इन्स्पेक्टर आणि आणखी 1-2 पंचनामा करत होते. जरा जास्त पुढे जाऊन मी आत पाहिलं. गादीच्या जवळच जैनी बाबा अस्ताव्यस्त पडले होते. आता त्यांच्या सर्व अंगावर एक पांढरी चादर टाकली होती. तुम्ही कोण? नाव पत्ता सांगा, पोलीस एका माणसाला विचारत होते. माझं नाव देशपांडे. मी याच बंगल्यात वरच्या बाजूस राहतो. मग काय माहिती आहे तुम्हाला? बाबा इथे एकटे झोपत असत. काल रात्री 2:45-3च्या सुमाराला आम्हाला त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला, म्हणून आम्ही 1-2 खाली आलो. बाहेरचं दार उघडच असतं नेहमी. आत अंधार होता. आम्ही दिवा लावून पाहिलं तर बाबा असेच पडले होते. त्यानंतर त्यांनी काही हालचाल केली नाही, तोंडानं काही बोललेही नाहीत. हेच ते जैनी बाबा असं तुम्ही खात्रीपूर्वक सांगता का? या प्रश्नासाठी पोलिसानं बाबांच्या तोंडावरची चादर जरा वेळ दूर केली. त्या माणसानं आपलं तोंड झाकून घेतलं. मीही त्या चादरीखालचा चेहरा एक क्षणभरच पाहिला, पण माझ्याही मनाला विलक्षण धक्का बसला. त्याच्या चेहऱ्यावरचं मांस ठिकठिकाणी लोंबत होतं. एक डोळाही निकामी झाला होता. माझ्या मनात एक क्षणभरच अति भयानक विचार आला. दात नसलेल्या एखाद्यानं काही जिन्नस चोखण्याचा प्रयत्न करावा त्याप्रमाणे. पोलिसांनी त्यांच्या तोंडावर परत चादर टाकली आणि मग एक हात उघडा केला. त्या हातात एक लहानसं मळकट फडकं होतं. मी तेही ताबडतोब ओळखलं, त्या लहानशा गाठोड्यावरचं. पण देशपांड्यांना त्याची काहीच ओळख पटली नाही. त्या गादीच्या आसपास लालसर ओलसर माती पडली होती. शेवटी दोघांची या जगात झटापट झाली आणि ते अघोरी मूल बाबांना या जगातून ओढून घेऊन गेलं. त्याच्याऐवजी बंदोबस्त बाबांचाच झाला होता. पुढेही त्यांची झटापट चालली असेल, कोणी सांगावं. आमच्या पुरता हा प्रश्न मिटला होता. महादेवराव त्यांच्या या काळजीतून सुटले होते. आम्हाला एवढं बस होतं. बशीभर दूध. लेखक नारायण धारप. मित्रांनो, दोन्ही कथा ऐकल्यानंतर या कथांमधून आपल्या मनात काय उभं राहिलं? आपल्या कॉमेंट्सची मला प्रतीक्षा आहे. आणि शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. मनापासून धन्यवाद. पुढच्या एपिसोडमध्ये परत भेटूच.